मित्रांनो, विचार करा, तुम्ही परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी इंग्लिश ग्रामरचे 100 नियम पाठ केलेत, पण उद्या जेव्हा तुम्ही टीव्हीवर एखादी इंग्रजी न्यूज पाहाल किंवा खऱ्या आयुष्यात कोणाशी बोलायला जाल, तेव्हा तिथली भाषा तुमच्या पुस्तकापेक्षा पूर्ण वेगळी वाटेल. का माहितीये? कारण आपण व्याकरणात पुस्तकातून शिकतो, घोकतो, पण जग ते वापरतं. आज आपण महाराष्ट्र बोर्डाच्या याच व्याकरणाला थेट लाईव्ह न्यूज हेडलाईन्स सोबत जोडून डिकोड करणार आहोत. आणि हे मी तुम्हाला इतक्या आत्मविश्वासाने का सांगतो, कारण गेल्या 4 वर्षात बोर्डाच्या बऱ्याच उत्तरपत्रिका तपासताना मी एकच गोष्ट पाहिली आहे, जे विद्यार्थी नियमांच्या पलीकडे जाऊन भाषेचा व्यावहारिक वापर समजतात त्यांनाच परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. जर तुम्ही आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्ही नियमांच्या घोकनपट्टीतच अटकून राहाल. परीक्षेत टिकी प्रश्न आल्यावर तुमचे मार्क्स जातील आणि खऱ्या आयुष्यात इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास तुम्ही कधीच मिळवू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण 3 सोप्या स्टेप्स मध्ये शिकणार आहोत की लाईव्ह न्यूज हेडलाईन्स कशा वाचायच्या, त्यातून व्याकरण कसं शोधायचं आणि ते परीक्षेच्या पेपरमध्ये कसं वापरायचं. चला तर मग थेट पहिल्या डेडलाईन पासून आपण हेडलाईन पासून सुरुवात करूया. हेडलाईन आहे, द क्रिमिनल हॅज बीन एप्रिहेंडेड बाय मुंबई पोलीस. आता बघा, पुस्तकात आपल्याला शिकवलं जातं की आधी सब्जेक्ट म्हणजे करता येतो, पण न्यूज चॅनल्स कडे बघा, त्यांनी मुंबई पोलीस अप्रिहेंडेड द क्रिमिनल असं का लिहिलं नाही? कारण मीडियाला मुंबई पोलीस पेक्षा क्रिमिनल पकडला गेला ही बातमी मोठी दाखवायची असते. जेव्हा कर्त्यापेक्षा कर्माला जास्त महत्व द्यायचं असतं तेव्हा पॅसिव्ह व्हॉइस वापरतात. हीच सिक्रेट ट्रिक बोर्डाच्या परीक्षेत चेंज द व्हॉइस करताना डोक्यात ठेवायची. आता दुसरी हेडलाईन पहा, ॲज इन्फ्लेशन रायजेस द सेंट्रल बँक कट्स इंटरेस्ट रेट्स. अनेकदा पेपरमध्ये आयडेंटिफाय द क्लॉजचा प्रश्न आला की विद्यार्थ्यांचे डोके चक्रावून जाते. पण ही हेडलाईन वाचून स्वतःला एक प्रश्न विचारा, बँक व्याजदर का कमी करते? कारण महागाई वाढते. म्हणजे हे सरळ सरळ ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. न्यूज हेडलाईन्स आपल्याला वाक्यामधील लॉजिकल संबंध जोडायला शिकवतात, जे पुस्तकात खूप कोरडं वाटतं. तर मित्रांनो, आजपासून जेव्हा टीव्हीवर किंवा मोबाईलवर कोणतीही इंग्लिश हेडलाईन दिसेल तेव्हा त्यातलं व्याकरण शोधण्याचा प्रयत्न करा. आज रात्रीची कोणतीही एक हेडलाईन खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि सांगा की त्यात कोणतं व्याकरण दडलंय. आपण स्वतः तुमच्या कमेंट्स तपासणार. आता लाईव्ह न्यूज मधून व्याकरण कसं शोधायचं हे तर आपण शिकलो, पण बोर्डाच्या पेपरमध्ये रायटिंग स्किल्स मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी कोणती सिक्रेट ट्रिक वापरायची ते जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या डाव्या बाजूच्या व्हिडिओवर आत्ताच क्लिक करा. तिथे भेटूयात. चला, धन्यवाद.